हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं खूप 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 स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 6 जून 2024 वार गुरुवार आणि आज आहे शनी जयंती आणि त्याचसोबत वैशाख महिन्यातील अमावस्या. या अमावस्येला दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते. शनी जयंतीच्या दिवशी शनी देवतांची पूजा केली जाते, व्रत ठेवले जाते आणि यासोबतच भगवान शिवांची पूजा करण्याचा देखील महत्त्व आहे. दर्श अमावस्या आणि शनी जयंती एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे. हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे. दर महिन्याला येणाऱ्या प्रत्येक अमावस्या तिथीचं स्वतःचं वेगळं आणि विशेष महत्त्व असतं. अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी पूजा आणि पिंडदान केले जाते. याशिवाय या दिवशी पवित्र नदीवर स्नान करणे, दान करणे खूप फलदायी मानले जाते. इतरही काही कामे वैशाख अमावस्येच्या म्हणजेच दर्श अमावस्येला केली जातात, ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. तर अशाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज गुरुवारी आलेल्या दर्श अमावस्या म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष, त्यांच्या मार्गातील येणाऱ्या अडचणी संपूर्णपणे नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती वस्तू आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे, ती वस्तू कोणती आहे, त्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर पहा. आणि माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, प्रत्येक अमावस्या तिथीला आपण मुलांवरून किंवा आपल्या घरावरून उतारे करत असतो आणि त्याचा लाभ आपल्या संपूर्ण कुटुंबाला होतो. कारण जीही नकारात्मकता किंवा दोष असतील तर ते नष्ट करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. आणि त्यात आज शनी जयंती देखील आलेली आहे. ही तिथी शनी देवतांना समर्पित असून या दिवशी शनी जयंती साजरी होईल. 9 ग्रहांमध्ये शनी हा खूप प्रभावी ग्रह आहे. शनीला देवांचा दर्जा प्राप्त आहे. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. अशा या शनिदेवांची कृपा झाल्यास रंकाचा राजा आणि अवकृपा झाल्यास राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही. यामुळे शनिदेवांची आपल्यावर कृपा कायम राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशातच तुम्हाला देखील शनिदेवांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर शनी जयंती स्थिती तुमच्यासाठी खूप फलदायी व शुभ ठरू शकते. शनी जयंतीच्या दिवशी केलेल्या काही उपायाने शनीच्या साडेसातीपासून किंवा विविध शनी दोषांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच आईने मुलांसाठी हा उतारा जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उतारे शेअर करणार आहे. त्यापैकी कोणताही एक उतारा तुम्ही करू शकता. तर बघा, आपल्या मुलांना बरेच दोष लागलेले असतात, त्यापैकी नजर दोष असतात आणि हे नजर दोष बऱ्याचदा आपलेच म्हणजेच आई वडिलांचे लागलेले असतात. जसं की आपण बरेचदा आपल्या मुलांचं कौतुक करतो किंवा मुलं खूप अभ्यास करत असतील तर आपल्यालाच आपल्या मुलांचं खूप कौतुक वाटतं आणि हे नजर दोष आपल्या मुलांना लागत असतात आणि ही मुलं अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात, हट्टीपणा करायला लागतात, व्यवस्थित खात पीत नाहीत आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या प्रगतीवर होत असतो.
तर हे जे नजरदोष आहेत ते बाहेरील व्यक्तीचे असतील किंवा आपल्या घरातील व्यक्तीचे असतील तर ते संपूर्णपणे नष्ट व्हावे. सोबतच मुलांची प्रगती व्हावी. तसेच मुलांची जर चिडचिड होत असेल, बाहेरून आल्यावर मुले चिडचिड करत असतील, तर बाहेरील काही वाईट शक्तींचा त्यांना त्रास होत असेल तर यासाठी देखील हे उपाय अतिशय प्रभावी ठरतात. तर अमावस्येच्या दिवशी आज आपल्याला पहिला उपाय जो करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे. दिवे लागणीच्या वेळी आपल्याला तो उपाय सुरू करून तो रात्री 11पर्यंत आपण कधीही करू शकता. तर या उपायासाठी संध्याकाळी तुम्हाला देवासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे. अमावस्या असल्यामुळे तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आज गुरुवार पण आहे, त्यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचे देखील आशीर्वाद लाभ देतील. कुठलीही सेवा किंवा उपाय नेहमी अग्नीच्या साक्षीने करावे. त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर देवघरासमोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता. देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुमच्या हॉलमध्ये मुलांना बसवायचं आहे. मुलांना आसन टाकायचं आहे. कधीही मुलांना जमिनीवर बसवायचं नाही. असं केल्यास तुम्ही जी पण सेवा किंवा उपाय करणार आहात ते धरणी मातेला जाऊन मिळतो. म्हणून मुलांना आसनावरती बसवायचं. दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा प्रकारे मुलांना तुम्हाला बसवायचं आहे. हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलींसाठी दोघांसाठीही करता येतो. 5 वर्षाच्या मुलांपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलींपर्यंत आईला हा उपाय करता येईल. 2 किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. पहिल्या मुलाला आसनावर बसवायचं आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे. खडेमीठ जे आहे ते नकारात्मकता, आपल्या मुलांच्या भोवती असलेले दोष नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते. तर हे खडे मीठ तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला काही वस्तू लागणार आहेत. त्यासोबतच आपल्याला 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत. त्याला देठ असावेत. देठ नसलेल्या मिरच्या या उपायासाठी वापरल्या जाणार नाही. या 5 मिरच्या घेतल्यानंतर तुम्हाला अजून 2 प्रभावी वस्तू लागणार आहेत. कारण आज दर्श अमावस्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनी जयंती देखील आहे. यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी चिमूटभर घ्यायची आहे. पिवळी मोहरी अनेक उपायांसाठी वापरली जाते. त्यानंतर शनी दोषांपासून, शनीच्या 7:30पासून मुलांची मुक्तता व्हावी यासाठी, मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावे यासाठी आपल्याला चिमूटभर काळे तीळ देखील घ्यायचे आहेत. आता या सर्व वस्तू आपण आपल्या उजव्या हातामध्ये पकडू शकता किंवा एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या डोक्यावरून ते पायापर्यंत अशा गोलाकारामध्ये, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने नव्हे तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने या सर्व वस्तू तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही. आपल्या मुलांची सर्व संकटे, दोष, विघ्न संपूर्णपणे नष्ट होतात आणि त्यानंतर तुम्हाला या वस्तू एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या मुलांसाठी नवीन वस्तू घ्यायच्या आहेत. एकच उतारा सगळ्यांवरून करायचा नाही. वस्तू वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत. पण सेम पहिल्या मुलांची जसा उतारा किंवा दृष्ट काढली आहे तशीच ती सेम दुसऱ्या मुलांची देखील दृष्ट तुम्हाला त्याच पद्धतीने काढून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 4 भीमसेन कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि हे सर्व साहित्य त्यावर टाकायचं आहे. बघा, पूर्वीच्या काळामध्ये चुली असायच्या. चुलीमध्ये या सर्व वस्तू टाकल्या जायच्या. पण आताच्या काळात चूल नसते. त्यामुळे तुम्हाला भीमसेन कापूर प्रज्वलित करून त्या सर्व वस्तू मातीच्या भांड्यात जाळून टाकायच्या आहेत. जेणेकरून सर्व मुलांचे दोष, मुलांवर येणारी सर्व संकट, बाधा संपूर्णपणे जळून जातील.
या सर्व वस्तू जळून गेल्यानंतर किंवा अर्धवटपणे देखील त्या जळतात. अशा वेळी ही जी रक्षा तयार झालेली असते किंवा ह्या वस्तू तुम्हाला घरात आणायच्या नसतात, त्या तुम्हाला काय करायचं आहे, कचऱ्याचा डब्बा जो आहे तो आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे व त्या वस्तू त्या कचऱ्याच्या डब्यात टाकायच्या आहेत किंवा एखाद्या झाडाच्या मुळाला त्या वस्तू ठेवून द्यायच्या आहेत. मुलींसाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर मुलींचा मासिक धर्म आलेला नसावा किंवा त्यावेळी आईचा देखील मासिक धर्म असेल तर तिला हा उपाय करता येणार नाही. याऐवजी घरामध्ये आजी, काकी कोणीही असेल तर हा उपाय त्यांनी केला तरीही चालेल. आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर अशा वेळेस तुम्हाला मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा मुलांचा फोटो तुमच्याकडे असेल तर त्यावरून ह्या वस्तू 7 वेळा उतरवून टाकायच्या आहे. आता तुमची मुलं नातेवाईकांकडे शिकायला असतील तर नातेवाईकांपैकी कोणीही हा उपाय करू शकता. जसं की आई, ताई, मावशी यापैकी कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. आता त्यानंतर दुसरा उपाय हा दरच्या अमावस्या असल्याने प्रत्येक आईने मुलांसाठी करावा. हा उपाय तुम्हाला दुपारी 12च्या आतमध्येच करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता काय करायचं आहे तर हा उपाय अतिशय साधा आहे. तुम्हाला एका मुलासाठी 1 मूठ तांदूळ घ्यायचे आहेत. जर तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुठी तांदूळ घ्यायचे आहेत. ते एका भांड्यामध्ये घेऊन ते मीठ न घालता शिजवून घ्यायचे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. मुलांना आसनावरती बसवून मुलांवरून हे जो भात आहे तो 7 वेळा उतरवायचा आहे आणि तो एका प्लेटमध्ये आपल्या घराच्या बाहेर ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून ते पक्षी खाऊ शकतील किंवा जरी पक्ष्यांनी तो भात खाल्ला नाही तर एखाद्या झाडाच्या बुंदाला तुम्ही हा भात ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या मुलांवरती झालेले काही दोष असतील, संकट असतील ती दूर होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. अशा प्रकारे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांना झालेले नदरदोष दूर होण्यासाठी, त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला आज गुरुवारी आलेली दर्श अमावस्या शनी जयंतीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही जे उतारे सांगितलेले आहेत ते करावेत. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर हा माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळी, परिवारांसोबत शेअर करा. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज आणि त्यांचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपूया आणि उद्या एका नवीन विषयावर, नवीन व्हिडिओवरती भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.